नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण अगदी इन्स्टंट म्हणजेच अगदी झटपट बनणारं घावन आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी ऐन वेळेस आपल्याला जर नाश्ता तयार करायचा असेल पोटभरीचा आणि अतिशय वेगळा, तर हा पर्याय अगदी उत्तम आहे. म्हणजेच आपल्याला डाळी भिजत घालून त्या वाटून आंबवण्याची गरज नाही. अगदी झटपट आपण पीठ मिक्स करून पटकन आपण हे घावन काढू शकतो आणि त्यासोबत जर चटणी केली तर हा जो नाश्ता आहे आपण अगदी 10 ते 15 मिनिटातच रेडी करून आपण अगदी हा नाश्ता सगळ्यांना देऊ शकतो. तर चला तर मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर पहिल्यांदा बघा एका मोठ्या बाउलमध्ये मी आता पिठं मिक्स करूयात. तर त्यासाठी 2 वाट्या आपण तांदळाचं पीठ घेतो आहे. आता हे जे तांदूळ आहेत आपले घरातले जे जाडसर तांदूळ असतात ते स्वच्छ धुवून घेतलेत. आता सावलीमध्ये वाळवून घेतलेत आणि गिरणीमध्ये त्याचं पीठ करून आणले. तर हे जे तांदळाचं पीठ आहे ते 2 वाट्या मी घेतलं आहे. नंतर 4 चमचे म्हणजेच पाव वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे आणि 4 चमचे म्हणजेच पाव वाटी आपण बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी थोडासा हिंग घातला आहे. तर हिंगाने हे अतिशय घावन छान टेस्टी लागतं आणि पचनालासुद्धा अगदी चांगलं असतं. आता हे कोरडे जे जिन्स आहेत आपण आता एकदा सगळे मिक्स करून घेऊयात. आता छान असं सगळं एकत्र करून जर घेतलं तर सगळं एकजीव होतं आणि आता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स बॅटर तयार करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून आपण त्यामध्ये हे पीठ आपल्याला गुठळ्या न होता अगदी चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा चमच्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. आता सध्या मी 1 ग्लास त्यामध्ये पाणी टाकलं आहे, पण आता हे पीठ जे आहे अगदी घट्ट वाटतं आहे. पुन्हा मी दुसरा ग्लास घेतला आहे. ते सुद्धा थोडं थोडं घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. तर आता शक्यतो पाणी आपल्याला कमी अधिक लागू शकतं कारण तांदूळ आपला जुना नवा असाही असू शकतो. त्यामुळे थोडं थोडं करून आपण एकदा हे पाणी घालून आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं. तर बघा आता सगळं बघता मी 2 ग्लास पाणी पहिल्यांदा आता त्यामध्ये टाकते. तर आता बघा पूर्णतः सगळं पाणी आपण जे टाकलं आहे तर 2 ग्लास आपण हे पूर्ण त्यामध्ये बसवणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जे पाणी घालतो आहे तर बॅटर आपलं अगदी पातळ आपल्याला करायचं आहे, पण सध्या आपल्याला पाणी अगदी थोडं कमी घालायचं आहे. नंतर त्यामधला जो रवा आहे तो फुलल्यानंतर पुन्हा नंतर आपण त्यामध्ये पाणी घालू शकतो. आता 2 ग्लास पूर्णतः त्यामध्ये पाणी आपण बसवलेलं आहे. तर अशा पद्धतीने गुठळ्या न होता हे पीठ जे आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. तर अगदी गाठी मोडत मोडत आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हे बघा त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा पहिल्यांदा बघा. तर अशा पद्धतीने अजिबात गुठळ्या मी त्यामध्ये ठेवलेल्या नाही आहेत. तर आता हे जे पीठ आहे आपण आता झाकण ठेवून एक 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता तोपर्यंत पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपल्याला हिरवी चटणी करून घ्यायची. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये घेतली. नंतर 7-8 पानं कढीपत्त्याची घेतली. नंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे. नंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तुम्ही अख्खे शेंगदाणे घेतले भाजलेले तरीसुद्धा चालतील. नंतर 2 चमचे डाळवं घेतलेलं आहे म्हणजेच फुटाण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत. नंतर 1 हिरवी मिरची घेतली त्याचे 2 तुकडे करून घेतले. नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे ही आंबट चटणी अगदी छान लागते. नंतर थोडंसं चवीनुसार आपण त्यामध्ये साखर टाकायची. त्यामुळे अगदी साखर जर घातली तर गोड चटणी होत नाही, अगदी बॅलन्स होतं आहे. आपण लिंबाचा रस त्यामध्ये टाकला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण ही पातळसर चटणी तयार करून घ्यायची. आता मिक्सरला मी वाटून घेतली बघा. अशा पद्धतीने मस्त अशी हिरवी चटणी आपली रेडी झालेली आहे. आता ही चटणी होते तोपर्यंत 10 मिनिट तर नक्कीच झालेली आहेत. आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे. तर आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता हे घावण तयार करून घेऊयात. आता पीठ बघा 10 मिनिट झाले तोपर्यंत छान असं हे भिजलेलं आहे. त्यात आपण रवा जो घातला आहे तो सुद्धा छान फुललेला आहे आणि हे पीठ आहे तर ते थोडंसं आपल्याला पुन्हा आता घट्ट वाटतं आहे. आता पुन्हा त्यामध्ये आपण आता अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर अगदी व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. जास्तही घट्ट करायचं नाही. घट्ट जर केलं तर अतिशय जाडसर अशी आपली घावण तयार होतील आणि जास्तही पातळ करायचं नाही. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही आता बघा अशा पद्धतीने आली पाहिजे
म्हणजेच हे घावण जे आहे अतिशय छान तयार होतात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मऊसुद्धा करू शकता किंवा कुरकुरीतसुद्धा करू शकता. आता त्यामध्ये 4 चमचे तेल टाकायचं आहे. तर तेल जे आहे गोडं तेल आहे, थंडच आहे, म्हणजेच तेल घातल्यामुळे याला चांगली जाळी पडते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती मी तवा तापायला ठेवलेला आहे. तर तव्याला आता थोडंसं तेलाने आपण ग्रीसिंग करून घेऊयात. आता लहान मोठे आपल्याला जे घावण करायचं आहे तेवढं तेल आपण तव्याला लावून घ्यायचं आहे. आणि आता मीडियम गॅसवरती आपण आता हे जे बॅटर आहे तर पळीने आपण सगळीकडून छान असं एकसारखं हे सोडून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला टाकतानाच लक्षात येत असेल तर छान अशी याला जाळी पडते बघा. तर आता सगळीकडून हे पीठ आपण टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपण हे भाजून घ्यायचं आहे. तर एक 2 मिनिट आपण आता अशाच पद्धतीने आता हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा आता मस्त असा खालूनही आता हे भाजलं गेलेलं आहे. तर आता उलटण्याच्या साहाय्याने आपण आता उलटून घेऊयात. तर बघा याची जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता. अतिशय आपण अगदी ऐन वेळेस केलं आहे म्हणून कसंही होत नाही. अतिशय छान अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त असं हे घावण आपलं हे तयार होतं. त्यामुळे आंबट लागण्याचाही प्रश्न नाही आणि अगदी ताज्या पिठापासून आपण हे अगदी मस्त कुरकुरीत करायचं असेल तर थोडंसं कमी गॅस करून तुम्ही कडक असे भाजून घेऊ शकता आणि मऊ हवं असेल तर थोडासा गॅस मोठा करून थोडंसं जाडसर पीठ तुम्ही टाकून ते मऊसुद्धा करू शकता. अशाच पद्धतीने आपण 2-3 घावण तयार करून घेऊयात. तर बघा मस्त असं हे घावण आपलं तयार झालेलं आहे. तर हे बघा मी 2-3 घावण तयार करून घेतलेले आहेत. तर बघा मस्त असे हे कुरकुरीत असे हे घावण आणि त्यासोबत आपण तयार केलेली हिरवी चटणी. तर इतकी छान लागते. तर अगदी पोटभरीचा हा नाश्ता आपला तयार होतो. तर अशाच पद्धतीने तुम्ही जर ऐन वेळेस आपला जर नाश्ता काय करायचा आहे जर आपलं ठरत नसेल किंवा लक्षात येत नसेल तर हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये नक्कीच असतं. तर पटकन आपण हे पिठं मिक्स करून आपण अगदी 10 ते 15 मिनिटातच आपण हा नाश्ता तयार करून देऊ शकतो. तर बघा मस्त असा हा घावण आणि हिरवी चटणीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.